परिसर वगैरे बघूया। इकडे बघा विद्युत रोषणाई वगैरे आपल्याला रात्रीची बघायला भेटणार आहे। मंडळी पावसाने लावली आहे हजेरी, हे बघा पावसाला सुरुवात झाली आहे। कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपण आलो ते म्हणजे पराडमधील दुर्गादेवी मंदिराच्या परिसरामध्ये, आणि आज मंडळी आहे तो म्हणजे देवीचा 22वा वर्धापन दिन। ते देवीचं मंदिर इथे विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे, अजूनही सजावट वगैरे अजून थोडंसं बाकी काम आहे। आणि मंडळी आज या मंदिरामध्ये धार्मिक विधी वगैरे केले जाणार आहे, आणि त्याचबरोबर कलशारोहण म्हणजे कलश चढवले जाणार आहे। आणि त्याचबरोबर पहिला आपण देवीचं दर्शन वगैरे घेऊया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि आपण मंदिराचा परिसर वगैरे बघूया। इकडे बघा विद्युत रोषणाई वगैरे आपल्याला रात्रीची बघायला भेटणार आहे। हे बघा सुंदर असं मंदिर आहे, आणि आपण आता देवीचं दर्शन वगैरे घेऊया। संध्याकाळी 6च्या दरम्यान पूजा असणार आहे। या ठिकाणी धार्मिक विधी हे पार पाडले जाते। आणि या साईडला बघा छत वगैरे बांधण्यात आलेलं आहे, विद्युत रोषणाई वगैरे करण्यात आली आहे। इकडे सुंदर असा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे बघा। सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असणार आहेत, आणि या साईडने पण मंदिराचा परिसर आहे बघा। मंडळी या ठिकाणी आता ना महाप्रसादाची तयारी केली जात आहे। इकडे दुकान आहे, त्या साईडला ओटीचं दुकान वगैरे आहे, आणि इकडे महाप्रसाद बनवलं जाते, प्रसाद बनवला जाते बघा या साईडला। इकडे आलेल्या भाविकांना पायनॅपलचा ज्यूस दिला होता बघा, कारण बाहेरचं वातावरण एकदम उन्हाचं आहे बघा, आणि ओटीचं सामान वगैरे।
देवीला नैवेद्य दाखवलं जाते. पुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी देवीच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी भाविक भक्तजन आहे बघा जेवणाचा म्हणजे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला आता देवीचं दर्शन खुलं करण्यात आलं आहे भक्तांसाठी. पार पाडलेले आहेत आणि भक्तांसाठी आता दर्शनाला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभ सुद्धा भाविक आलेले घेत आहेत. त्यामध्ये आपण सुद्धा महाप्रसाद वगैरे घेऊया आणि आपण परत भेटणार आहोत रात्रीच्या वेळी. कारण मंदिराला विद्युत रोषणाई कशी केलेली आहे हे आपल्याला थोडक्यात बघता येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आता आलेले भाविक भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. मागील जी मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे, हनुमंताची मूर्ती आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवणाची सोय केलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे बघा मंडळी महाप्रसादामध्ये बघा भात आहे, त्याचबरोबर लाडू वगैरे, लोणचं, डाळ वगैरे. मंदिरात गर्दी करू नका, रांगेत चला. 20 रुपये
तर मंडळी अशा प्रकारे मंदिरामधील जे काही धार्मिक विधी वगैरे त्याचबरोबर महाप्रसाद यात पूर्णपणे पार पडलेला आहे. आपण सुद्धा महाप्रसादाचा लाभ वगैरे घेतला आणि आता आपण आलो आहे ते म्हणजे घरी. तर मंडळी आता आपण रात्रीची विद्युत रोषणाई कशी असणार आहे ते आपण रात्रीच्या वेळी मंदिर वगैरे बघणार आहोत. त्यानंतर आपण परत जाणार मंदिरकडे. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी आता आपण परत एकदा आलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये. मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे बघा. आणि आता आपल्याला रात्रीचा मंदिर दिसेल विद्युत रोषणाई केलेलं आहे बघा. आता आपण ओटी घेतली ती म्हणजे 80 रुपयाची टाकीकडे मंदिरात जाऊया. आणि या ठिकाणी आलेल्या भाविकांना प्रसादी वाटप केली जाते. आणि समोर आहे गंगो घाडवर वाचुकारी परात्ता निरंकर्ताई जगदंबे दुर्गा देवी दुर्गा माते आदो आणि या ठिकाणी श्री सत्यनारायणची पूजा सुद्धा होती. तर आता आपण श्रीचं सुद्धा दर्शन घेऊया, पाया पडूया. आणि मंडळी पावसाने लावली आहे हजेरी. हे बघा पावसाला सुरुवात झाली आहे आणि घडघडत आहे सुद्धा. आणि इकडे विद्युत रोषणाई वगैरे केली आहे आणि पावसाने लावली आहे हजेरी. मंडळी अशा प्रकारे आपण आता देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आता सुद्धा गर्दी आहे देवीच्या दर्शनाला. आणि त्याचबरोबर आपण श्री सत्यनारायणची महापूजा सुद्धा होती संध्याकाळच्या वेळेला. त्यासुद्धा आपण श्रीचं दर्शन वगैरे घेतलं, मंदिर वगैरे बघितलं, विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आता आपण प्रसाद वगैरे घेऊया. आणि आता इथे अजून जे काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असणार आहेत आणि त्यानंतर आपण बघून जाणार आहोत घरी. तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेच ना की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनल मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर म्हणजे भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. म्हणजे कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.